हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर या व्हिडिओमध्ये आपण फायलम ॲनिलिडा ते फायलम हेमिकॉर्डेटा ह्या फायलम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. याआधी आपण पोरिफेरा टू ॲस्केल्मिंथसपर्यंतचे कॅरेक्टर्स डिस्कस केले होते. ठीक आहे. आता यात आपण त्याच्या पुढचे जे फायलम आहे त्यांचे कॅरेक्टर्स डिस्कस करणार आहोत. आधी तर आपण कॅरेक्टर्स हे काय आहे ते समजून घेऊन आणि त्यानंतर इथल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहेत त्या लक्षात घेऊ. ठीक आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला जे क्रायटेरियाज आहेत ते माहिती असायला पाहिजे की काय कुठल्या क्रायटेरियाच्या बेसिसवर आपण हे सगळं जे क्लासिफिकेशन आहे ते केलं आहे. ठीक आहे. कारण ह्याच टर्म तिथे सुद्धा रिपीट होणार आहे. हा आम्ही थर्ड व्हिडिओमध्ये सर्व कॅरेक्टर्स क्रायटेरिया एक्सप्लेन केले आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा चॅप्टरचं नाव ॲनिमल क्लासिफिकेशन आणि पुढे फ्री कोचिंगवाला म्हणून टाईप करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार. आधी हे क्रायटेरिया समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते समजणार, कारण तेच क्रायटेरियाचा उपयोग करून हे क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच गोष्टी तुम्हाला लक्षात देखील ठेवायच्या आहे इथे. ओके. त्यामुळे ते आधी समजून घ्या, नंतर इथे कारण त्या गोष्टी मी तिथे एक्सप्लेन केल्या आहे त्या व्हिडिओमध्ये. इथे आता त्यांना पुन्हा एक्सप्लेन करणार नाही. ठीक आहे. ओके. तर मग पहिला फायलम आहे फायलम ॲनिलिडा. ठीक आहे. तर बघा, पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे की बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. तर यांची जी बॉडी आहे ती बघा लॉंग आहे, सिलेंड्रिकल आहे. ठीक आहे. लांब दिसते, लॉंग आहे, सिलेंड्रिकल. ओके, म्हणजे गोल असणार अशी सिलेंडरसारखी. ठीक आहे. सिलेंड्रिकल आहे, मेटामेरिकली सेगमेंटेड. ठीक आहे. मेटामेरिकली सेगमेंटेड म्हणजे काय? सेगमेंटेशन आपल्याला माहिती आहे, आपण ते क्रायटेरियामध्ये डिस्कस केलं आहे. ठीक आहे. सेगमेंटेशन म्हणजे छोटे छोटे तुकडे असणार बॉडीचे, असे सेगमेंट्स असणार छोटे छोटे, बरोबर, आणि त्यांची मिळून बॉडी बनली आहे. हे बघा. ठीक आहे. असे छोटे छोटे सेगमेंट्स आहेत त्यांच्या बॉडीला. आता मेटामेरिकली म्हणजे काय? सेगमेंट तर आपल्याला माहिती आहे, यांच्यासुद्धा बॉडीवर असे छोटे छोटे सेगमेंट जोडून त्यांची बॉडी बनली आहे. मेटामेरिकली म्हणजे काय? तर हे जे सेगमेंट आहे ते एका सिरीजमध्ये जोडले आहे. सिरीज म्हणजे कसे? सिरीज म्हणजे असे सरळ, म्हणजे कुठलाही त्यांच्यामध्ये गॅप नाही किंवा काही नाही, सरळ ते सेगमेंट जोडले आहे सिरीजमध्ये, एका सरळ लाईनमध्ये असे. म्हणजे असं नाही की एक सेगमेंट इथे आहे तर याच्यानंतर इथे गॅप आहे, एक सेगमेंट नंतर इथे, असं वगैरे नाही. ते सेगमेंट सरळ जोडले आहे. इथे सेगमेंट, इथे 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 असे सेगमेंट सरळ सिरीजमध्ये जोडलेले आहे. तर तसं सेगमेंटेशन म्हणजे मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी. ठीक आहे. तर इथे सुद्धा बघा तुम्ही, सेगमेंट हे असे कंटिन्यू जोडले गेले आहे, कुठल्या त्यांच्यामध्ये गॅप नाही किंवा काही नाही. इथे सुद्धा बघा किंवा इथे सुद्धा बघा, सरळ ते सेगमेंट जोडलेले आहे. ठीक आहे. त्यांच्यामध्ये कसलाही गॅप नाही, तर ते झालं मेटामेरिकली सेगमेंटेड. त्यानंतर मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग. ठीक आहे. फ्री लिव्हिंग आहेत ते, म्हणजे कॉलनी करून वगैरे किंवा ग्रुपमध्ये नाही राहत, जसं की आपण ह्युमन्स राहतो. ठीक आहे. कॉलनी म्हणजे आपण गावात शहरात कॉलनी करून राहतो, ग्रुप करून राहतो. तसेच काही ॲनिमल्ससुद्धा राहतात, परंतु हे फ्री लिव्हिंग आहेत, मोकळे राहतात. बट फ्यू आर एक्टो पॅरासाइट्स. आता पॅरासाइट माहिती आहे आपल्याला काय आहे, तर ते दुसऱ्यांच्या बॉडीवर जगतात, ते पॅरासाइट्स. ठीक आहे. म्हणजे हे हेटेरोट्रॉप्स असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. हेटेरोट्रॉप्स, दुसऱ्यांच्या बॉडीवर जगणारे. त्यात दोन टाईप्स असतात, एक एक्टो आणि एंडो. ठीक आहे. आता एंडो आपण इथे डिस्कस केलं आहे प्लॅटिहेल्मिंथस आणि ॲस्केल्मिंथसमध्ये, बरोबर. एंडो म्हणजे कुठले? जे शरीराच्या आतमध्ये जाऊन स्वतःचं पोषण जे आहे ते घेतात. ठीक आहे. समजा माझ्या बॉडीवर जर अटॅक केला आहे पॅरासाईटने, तर जे पॅरासाईट माझ्या बॉडीच्या आतमध्ये जाणार, ठीक आहे, आतमध्ये जाणार, ते झाले एंडो पॅरासाईट, जे की प्लॅटिहेल्मिंथस आणि ॲस्केल्मिंथस होते. तर हे आहे एक्टो पॅरासाईट. हे काय करतात? माझ्या बॉडीवरच राहणार वरती, आणि तिथूनच ते जे काही त्यांना लागतं पोषण ते माझ्या बॉडीतून काढून घेणार. तर ते झाले एक्टो पॅरासाईट, म्हणजे बॉडीच्या बाहेर असणार ते. ठीक आहे. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन और फ्रेश वॉटर ड्वेलर्स और टेरेस्ट्रियल. आता यातले जे फ्री लिव्हिंग आहे ते एकतर मराईन म्हणजे समुद्रात राहणारे असू शकतात, खाऱ्या पाण्यात, किंवा फ्रेश वॉटरमध्ये म्हणजे गोड्या पाण्यात, किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. 3 लेयर्स असतात, जर्म लेयर्स, एंडोडर्म, मिझोडर्म आणि एक्टोडर्म. बायलॅटरली सिमेट्रिकल, म्हणजे जर इथून प्लेन जर पास केला तर 2 इक्वल तुकडे होणार, 2 इक्वल हॉल्स होणार त्यांच्या बॉडीचे, ते झालं बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि युसिलोमेट्स म्हणजे बॉडी कॅव्हिटी ही ट्रू असणार, मिझोडर्म किंवा गटपासून फॉर्म झालेली, बरोबर, ट्रू बॉडी कॅव्हिटी. दे हॅव सिटी और पॅरापोडिया और सकल्स फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय? लोको म्हणजे पाय. ठीक आहे. लोको म्हणजे पाय, आणि मोशन म्हणजे आपलं जे युजली मोशन असतं तेच, हिरणे फिरणे चालणे, ते झालं मोशन. मग पायांच्याद्वारे होणारं मोशन.
मग आता यांच्यामध्ये जे मोशन होते त्यासाठी यांच्याकडे 3 वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. एक तर काहींमध्ये सेटी असतात, काहींमध्ये पॅरापोडिया, तर काहींमध्ये सकर्स असतात. जसं की अर्थवॉर्ममध्ये जर बघाल तर अर्थवॉर्ममध्ये सेटी असतात. आता हे सेटी काय असतात, त्यांच्या बॉडीवर असे खूप छोटे छोटे असे स्ट्रक्चर्स असतात. खूप छोटे असतात ते स्ट्रक्चर्स त्यांच्या बॉडीवर असतात. इथे खूप छोटे असे स्ट्रक्चर्स असतात, त्यांना म्हणतात सेटी. ते नॉर्मल डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, परंतु ते असतात आणि त्यांच्याच मदतीने हा अर्थवॉर्म चालत असतो. तर ते असतात सेटी. ठीक आहे. पॅरापोडिया इथे बघा, पॅरापोडिया हे यांच्याकडे असतात. हे आहे पॅरापोडिया, म्हणजे असे छोटे छोटे असे पाय असतात जे दिसतात डोळ्यांनी. हे बघा इथे दाखवलं आहे, छोटे छोटे असे पाय असतात, ते झाले पॅरापोडिया. म्हणजे सेटीपेक्षा जरा मोठे पॅरापोडिया असतात. ठीक आहे. तर सकर्स म्हणजे काय, जे सक करतात. जसं की लीच माहिती आहे, ती आपल्या बॉडीमधलं रक्त पिते. ठीक आहे. म्हणजेच काय, ती सक करते, ते रक्त शोषून घेते बॉडीमधून. ठीक आहे. तर असे स्ट्रक्चर्स असतात त्यांच्या बॉडीवर, लीचच्या बॉडीवर, त्यांना म्हणतात सकर्स. ठीक आहे. ते बॉडीमधलं जे काही सक करायचं आहे, शोषून घ्यायचं आहे, त्यांना मदत करतात, ते झाले सकर्स. मग ते सकर्सच्या मदतीने ही लीच चालत असते. ठीक आहे. तर असे वेगवेगळे मग लोकोमोशनचे हे असतात त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर्स. काहींमध्ये सेटी, तर काहींमध्ये सकर्स, तर काहींमध्ये पॅरापोडिया असणार. ठीक आहे. तिन्ही पायाच आहे, फक्त वेगवेगळे आहेत ते. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. क्युटिकल काय आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आपण बघितलं, क्युटिकल एक लेअर असते. ठीक आहे. जे की प्रोटेक्शनसाठी असते त्यांच्या बॉडीवर. ठीक आहे. त्याच्यामुळे पाणी वगैरे तुम्ही बघाल त्यांच्या बॉडीवर जास्त टिकून राहत नाही, किंवा त्यांची बॉडी बघाल तुम्ही अशी चमकत असते. ठीक आहे. तर ते कशामुळे, क्युटिकलमुळे. वॅक्ससारखी एक लेअर असते, प्रोटेक्टिव्ह लेअर असते, प्रोटेक्शनसाठी असते त्यांच्या बॉडीवर. These animals are either hermaphrodite or unisexual. hermaphrodite किंवा युनिसेक्शुअल असतात. hermaphrodite आपल्याला माहिती आहे, मेल आणि फिमेल दोन्हीही एकाच बॉडीमध्ये असणार. बरोबर. मेल आणि फिमेल सेपरेट नसणार, वेगवेगळ्या बॉडीत नसणार, तर ते एकाच बॉडीत असणार. ठीक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर ते झाले hermaphrodite. आणि तेच युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळे असणार. ठीक आहे. तर असेही असू शकतात किंवा असेही असू शकतात. ओके. एक्झाम्पल्स, अर्थवॉर्म, हा अर्थवॉर्म आहे. ही लीच आहे. लीच म्हणजे जी जडू म्हणतात त्याला, बघा मराठी, ती आहे. ओके. आणि हे नेरिस आहे. ठीक आहे. तर हे 3 एक्झाम्पल्स आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता इथल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्हाला मी आजसुद्धा आधी सांगितलं आहे की पहिलं तर जे क्रायटेरिया आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. कुठल्या क्रायटेरियाच्या बेसिसवर आपण यांचं क्लासिफिकेशन केलं ते. त्यानंतर दुसरं म्हणजे यांची कुठली स्पेशालिटी असेल तर ती. ठीक आहे. स्पेशालिटी असेल तर ती, ह्याच यांचे कॅरेक्टरिस्टिकविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि बाकी यांचं एक्झाम्पल तर माहिती असलेच पाहिजे प्रत्येकाचे. ठीक आहे. हां, आणखी एक गोष्ट की इथे तुम्हाला ह्या डायग्राम ज्या आहेत त्यासुद्धा माहिती असल्या पाहिजे. कारण कसं आहे, डायग्रामवर सुद्धा खूप वेळा क्वेश्चन येतात. ह्या चॅप्टरमध्ये जेवढ्या काही डायग्राम्स आहेत त्या सर्व तुम्हाला जवळपास माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काढता नाही आलं तरी चालेल, तुम्हाला दिली असणार, पण त्याचे जे लेबलिंग आहे, ठीक आहे, जसं की सेगमेंट्स आहे, क्लिटेलम, माउथ, तर हे लेबलिंग माहिती असायला पाहिजे सर्व डायग्राम्सचे. ठीक आहे. मी हे वारंवार सांगणार नाही. आता सर्व ज्या कुठल्या डायग्राम्स आहेत त्या सर्व डायग्राम्सचे तुम्हाला इथे हे जिथे लेबलिंग आहे ते माहिती असायला पाहिजे, लेबल्स. ठीक आहे. ओके. मग क्रायटेरिया इथल्या कुठल्या गोष्टी, तर पहिली गोष्ट तर मेटामेरिकल सेगमेंटेड बॉडी, ही इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल आणि युसिलोमेट, हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. लोकोमोशन, आता हे झाले यांचे क्रायटेरियाच्या बेसिसवर झाले. आता स्पेशालिटी काय आहे, तर यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी 3 स्ट्रक्चर असतात. एक तर सेटी, पॅरापोडिया आणि सकर, हे एक तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्यानंतर हर्मॅफ्रोडाइट किंवा युनिसेक्शुअल असतात, हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आणि एक्झाम्पल तर माहिती असलेच पाहिजे. त्यानंतर यांचे डायग्रामसुद्धा. ओके. ठीक आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट आहे बघा, गेट इन्फॉर्मेशन. वाय इज अर्थवॉर्म कॉल्ड ए फ्रेंड ऑफ फार्मर. अर्थवॉर्मला फार्मरचा फ्रेंड का बरं म्हणतात, कारण माहिती आहे तो काय करतो, जे पीक आहे त्याच्या भोवतीची माती आहे ती भुसभुशीत करतो, कारण हा जमिनीमध्ये राहतो. बरोबर. अर्थवॉर्म, तर ती माती ती आहे, माती त्या पिकाभोवतीची, समजा हे जर झाड असेल, जे काही पीक असेल ते झाड असेल, त्याच्या भोवतीची जी माती आहे भोवतालची, ती काय करतो, तो अर्थवॉर्म भुसभुशीत करतो. त्यामुळे त्या रूट्स भोवती, मुळांभोवती हवा खेळती राहते, त्यामुळे त्याची पिकाची वाढ चांगली होते. ओके. आणखी काय करतो, तर हा जो अर्थवॉर्म आहे तो माहिती आपल्याला गांडूळ खत, ठीक आहे, तो काय करतो, जो काही पालापाचोळा त्या पिकाभोवती आहे किंवा इतर मटेरियल त्याला डिकम्पोज करतो.
आणि त्यामुळे चांगलं खत तयार होतं जे त्या पिकाला मदत करतं. त्यामुळे अर्थवर्मला फार्मर्सचा फ्रेंड म्हणतात. ठीक आहे. हाऊ मे बी द लीच यूज्ड इन आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ ट्रीटमेंट. लीचला म्हणजे जडू हिला आयुर्वेदिक सिस्टीममध्ये ट्रीटमेंटसाठी कसं यूज करतात आयुर्वेदामध्ये. तर बघा, लीच जी आहे ती रक्त पिते. आणि कुठलं रक्त, तर जे खराब रक्त आहे असं. मग समजा एखाद्याला घाव झाला असेल, कुठलाही जखम झाली असेल किंवा इथलं रक्त दूषित झालं असेल, तर काय करतात, ती जी लीच आहे ती तिथे ठेवतात आणि ही काय करते, रक्त पिते, सक करते, शोषून घेते. तर ती फक्त खराब रक्तच पिते. ठीक आहे, खराब रक्त, चांगलं रक्त पित नाही. तर ती खराब रक्त इथलं पिऊन घेते, त्यामुळे आपलं जे ब्लड आहे ते शुद्ध होतं तिथलं. ठीक आहे. तर हे आयुर्वेदिक सिस्टीममध्ये यूज केलं जातं लीचला. आता आजकाल तर आयुर्वेदामध्येच नाही तर जे मॉडर्न मेडिकल सायन्सेससुद्धा आहे, म्हणजे तुम्ही दवाखान्यात वगैरे जाल, खूप समजा जखम झाली असेल किंवा तुमच्या बॉडीमधलं रक्त दूषित झालं असेल, तर तेव्हासुद्धा लीच जी आहे जडू तुमच्या बॉडीवर ठेवली जाते आणि ती नंतर तुमच्या बॉडीमधलं खराब रक्त पिते फक्त. ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे यूज केले जातात. त्यानंतर आहे नेक्स्ट फायलम आर्थ्रोपोडा. ओके, आता आर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर्स. दीज ॲनिमल्स हॅव जॉईंटेड अपेंडेजेस. ओके, आणि हेन्स दे आर कॉल्ड एज आर्थ्रोपोड्स. जॉईंटेड अपेंडेजेस म्हणजे काय, तर बघा, जॉईंटेड म्हणजे कसे, हे बघा, यांचे जे पाय आहे, अपेंडेजेस म्हणजे पाय, हे लक्षात घ्या आधी. अपेंडेजेस म्हणजे पाय. ओके, अपेंडेजेस म्हणजे पाय आणि जॉईंटेड म्हणजे काय ते समजून घ्या. अपेंडेजेस म्हणजे पाय, तर त्यांचे पाय बघा कसे आहे, हे बघा, एवढं स्ट्रक्चर आहे आधी. त्यानंतर इथे बघा ब्रेक आहे, एक तुटून आहे आणि तिथून पुढचं हे एवढं स्ट्रक्चर. त्यानंतर इथे तुटून आहे, इकडलं असं स्ट्रक्चर जुडून आहे. ठीक आहे. इथे बघा, हा पाय असा आहे इथपर्यंत, त्यानंतर इथून जरासं स्ट्रक्चर तुटून आहे आणि इथून पुढे आहे आणि इथून असं आहे. म्हणजे यांचे जे पाय आहे ते एकमेकांना जॉईन करून आहे. ठीक आहे. थोडासा पाय एवढा, त्यानंतर याला एवढूसा जुडून आहे असा, त्यानंतर याला एवढूसा जुडून आहे. तर असे जे पाय असतात ते म्हणजे जॉईंटेड अपेंडेजेस. आणि यातले सगळे बघा, तुम्ही ह्याला जरी बघाल तर याचे पाय बघा, इथून थोडासा आहे, त्यानंतर इथून जुडून आहे, त्यानंतर इथून जुडून आहे. बटरफ्लायचे सुद्धा बघा, जे इतर कुठले जे ॲनिमल्स असतात त्यांचे सुद्धा पाय बघा, थोडे थोडे जुडून असतात. मधमाशा वगैरे बघा, ज्या घरगुती माशा असतात त्या, जे किडे वगैरे असतात त्यांचे पाय बघा तुम्ही, असे छोटे तुटून असतात, असे तुटून असतात, जुडले असतात तुटून. ठीक आहे. म्हणजे काय, तर त्यांचे जे पाय आहे, अपेंडेजेस म्हणजे पाय, तर ते जॉईन झालेले असतात. हा छोटा भाग याला जॉईन, हा छोटा भाग याला जॉईन, हा छोटा भाग याला जॉईन, आणि असं जॉईन होऊन त्यांचा पाय बनतो. ठीक आहे. आणि यातले सर्व जे ॲनिमल्स आहेत त्यांचे पाय तसेच आहेत. ओके, म्हणजे अपेंडेजेस म्हणजे पाय. ओके, आणि ते जुडून आहे, जॉईंटेड आहे, म्हणून त्याला म्हणतात जॉईंटेड अपेंडेजेस. आणि म्हणून यांना म्हणतात आर्थ्रोपोड्स. ठीक आहे. आर्थ्रोपोड्स का बरं म्हणतात, कारण पोड्स, हा जो पोड्स शब्द आहे, पोड्स याचा अर्थ होतो पाय. ओके, पोड्स याचा शब्द होतो पाय. आणि आर्थ्रो हा जो शब्द आहे हा आलाय आर्टिक्युलेटेड पासून. आर्टिक्युलेटेड म्हणजे एकमेकांना जुडले असणे. ठीक आहे. तर आर्थ्रो म्हणजे एकमेकांना जुडले आहे. ठीक आहे. मग ज्यांचे पाय जे आहे ते एकमेकांना जुडून आहे, असे जुडून बनले आहे, तसे ॲनिमल्स म्हणजे आर्थ्रोपोड्स. ठीक आहे. मग यात तुम्ही बघाल तर जे सर्व ॲनिमल्स आहेत त्यांचे सर्वांचे पाय असे जुडून आहे, मग ते झाले सर्व आर्थ्रोपोड्स. ठीक आहे. प्लॅनेट अर्थ हॅज द हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. म्हणजे अर्थवर, पृथ्वीवर सगळ्यात जास्त जर ॲनिमल्स कुठले असतील तर ते आर्थ्रोपोडा फायलममधले आहे. सगळ्यात जास्त, हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स, सगळ्यात जास्त आर्थ्रोपोड्स आहेत ह्या पृथ्वीवर. आणि हेन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. आणि त्यामुळेच हा सगळ्यात मोठा फायलम आहे, ज्यात सगळ्यात जास्त ॲनिमल्स आहेत ॲनिमल किंगडममध्ये. ठीक आहे. These animals are found in all types of habitat ranging from deepest ocean to highest mountain. आता हे खूप साऱ्या ऑल टाईप्स ऑफ हॅबिटॅट्समध्ये, हॅबिटॅट म्हणजे त्यांची राहण्याची जागा. ठीक आहे. जिथे ते राहतात ती त्यांची राहण्याची जागा, ती म्हणजे त्यांच्यासाठी झाली हॅबिटॅट. ओके, हे जे आहे यांची जी हॅबिटॅट आहे ती खूप खोल समुद्रापासून तर उंच माउंटेन, म्हणजे सगळ्या जागी त्यांची हॅबिटॅट आहे. कुठेही ते तुम्हाला भेटतात, कुठेही आढळतात. ठीक आहे. समुद्रात खूप खाली जा किंवा वरती एखाद्या माउंटेनच्या, पर्वताच्या टोकावर जा, सगळ्या जागी तुम्हाला हे आर्थ्रोपोड्स मिळतील. त्यामुळे त्यांची संख्या जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. ओके. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक. बॉडी आहे ट्रिप्लोब्लास्टिक आहे. यूसिलोमेट आहे.
ट्रिप्लोब्लास्टिक 3 लेअर, यूसिलोमेट ट्रू कॅव्हिटी आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल 2 तुकडे होतात इक्वल जर प्लेन पास केला तर, आणि सेगमेंट आहे बघा. इथे बघा मेटामेरिकली सेगमेंटेड आहे का? नाही, फक्त सेगमेंट आहे. इथे मेटामेरिकली सेगमेंटेड होती म्हणजे ते सिरीजमध्ये जोडले होते कंटिन्यू. इथे फक्त सेगमेंटेड बॉडी आहे. ओके. आणि हे आहे कायटिनस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. आता कायटिनस एक्झोस्केलेटन म्हणजे काय ते समजून घ्या. तर बघा स्केलेटन म्हणजे काय ते आधी समजून घ्या. ठीक आहे. स्केलेटन म्हणजे काय, जसं की बघा ह्युमन्समध्ये आता आपल्या आतमध्ये काय बोन्स आहेत बरोबर. आता तुम्हाला बोनचा आपण जे म्हणतो स्केलेटन म्हणजे सांगाडा, हाडांचा सांगाडा माहिती आहे तुम्हाला, सापडा जे म्हणतात हाडांचा सापडा. तर तुम्ही बघितलं असेल दवाखान्यात वगैरे किंवा एखाद्या मूवीमध्ये वगैरे असा हाडांचा सापडा असतो बघा. ठीक आहे. तर ते झालं स्केलेटन, त्याला स्केलेटन म्हणतात. हाडांचा जो सापडा असतो ना त्याला स्केलेटन म्हणतात. म्हणजे स्केलेटनचं काम काय असतं तर बॉडीला सपोर्ट करणे, सपोर्ट पुरवणे. ठीक आहे. ओव्हरऑल आधार देणे पूर्ण बॉडीला, हे स्केलेटनचं काम असतं. ठीक आहे. बॉडीला सपोर्ट करणे किंवा प्रोटेक्ट करणे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तर हे काम असते का त्या स्केलेटनचं. ओके. मग प्रत्येक ॲनिमलमध्ये ते वेगवेगळं असतं. जसं ह्युमनमध्ये बोन्सचा हाडांचा सांगडा आहे आपल्या आतमध्ये बॉडीमध्ये हाडांचा सापडा, तर ते झालं आपलं स्केलेटन. मग आता हे स्केलेटन असतात 2 टाईपचे, एक असतं एक्झो, इथे आलं एक्झो, आणि एक असतं एंडो. जसं ह्युमन्समध्ये बघा आपल्या आतमध्ये हाडं आहे म्हणजे हे झालं मग एंडोस्केलेटन आपल्यामध्ये. ठीक आहे. एंडोस्केलेटन. तर तेच यांच्यामध्ये आहे एक्झो म्हणजे शरीराच्या बाहेर स्केलेटन आहे. स्केलेटनचं काम बॉडीला सपोर्ट किंवा प्रोटेक्ट करणे. मग हे जे स्केलेटन आहे ते बनलं आहे कायटिनस सबस्टन्सचं. ओके. कायटिनस म्हणजे आता हा जो आहे हा आहे याचं प्रॉपर जे आहे ते आहे नाव कायटिन. ठीक आहे. कायटिन. आणि हा जो आहे हा एक फायब्रस टिश्यू आहे. ठीक आहे. फायब्रस टिश्यू आहे जो की पॉलिसॅकॅराइड्सचा बनलेला आहे. ठीक आहे. आता हे लक्षात वगैरे ठेवू नका, तुम्ही जस्ट सांगतोय तुमच्या माहितीसाठी की हा जो आहे कायटिन शब्द आहे प्रॉपर फायब्रस टिश्यू आहे आणि पॉलिसॅकॅराइडचा बनलेला आहे. आणि याचं सुद्धा काम काय आहे तर बॉडीला सपोर्ट करणे किंवा प्रोटेक्ट करणे. ठीक आहे. तर कायटिनस एक्झोस्केलेटन आहे, बॉडीच्या बाहेर असलेलं एक्झोस्केलेटन आहे. ठीक आहे. जे की कायटिनचं बनलेलं आहे, फायब्रस टिश्यू आहे, पॉलिसॅकॅराइड. काम काय तर बॉडी सपोर्ट आणि प्रोटेक्ट करणे. ठीक आहे. ओके. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळे असणार मग. ठीक आहे. आणि इथे एक्झाम्पल दिले आहे बघा, खूप सारे आहे. क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, विंचू, मिलीपेड ज्या छोट्या अड्या असतात त्या, सेंटिपेड, कॉकरोच. ठीक आहे. बटरफ्लाय, हनीबी, खूप सारे जे किडे आहेत ते सर्व आर्थ्रोपोडामध्ये येतात. त्यांचे पाय असे तुकडे तुकड्यांनी जोडले आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या तर जॉईंटेड अपेंडेजेस आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळेच त्यांना आर्थ्रोपोड्स म्हणतात. ठीक आहे. जॉईंटेड अपेंडेजेस आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात मोठी जास्त आहे हे तर असंच लक्षात राहतं, सगळ्यात जास्त हेच आहे म्हणून. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक, यूसिलोमेट, बायलॅटरल सिमेट्रिकल आणि सेगमेंटेड हे लक्षात ठेवा. आणि हे इम्पॉर्टंट त्यांची स्पेशालिटी कायटिनस एक्झोस्केलेटन. ठीक आहे. हे सगळं आणि त्यांचे एक्झाम्पल माहिती असले पाहिजे. ओके. हां, इथे विचारलं आहे देखील बघा, व्हॉट इज कायटिन, तर सांगितलं आहे फायब्रस टिश्यू आहे पॉलिसॅकॅराइडचा बनलेला. काम काय आहे तर प्रोटेक्ट करणे, बॉडीला सपोर्ट करणे, ते आहे एक्झोस्केलेटन म्हणजे कायटिनचं काम. ओके. हा बायोमॉलिक्यूल आहे बेसिकली, म्हणजे जे कार्बन आणि हायड्रोजनचे बनले असतात ते म्हणजे बायोमॉलिक्युल्स. ओके. कार्बन आणि हायड्रोजन मग वेगवेगळे ॲटम्स असे जुडले असतात. कार्बन त्याला हायड्रोजन जोडून 2-3, त्यानंतर पुन्हा कार्बन, म्हणजे असा मॉलिक्यूल आहे बनलेला. तर ठीक आहे. तर तो आहे मग कायटिन. बायोमॉलिक्यूल आहे बेसिकली. का बरं बायोमॉलिक्यूल आहे, कारण तो बायोलॉजीमध्ये म्हणजे शरीरात ॲनिमलचे जे शरीर आहे त्यांच्यासाठी असतं किंवा त्यांच्यावर असतं, आणि कार्बन आणि हायड्रोजनचं बनलं आहे म्हणून. ठीक आहे. तर हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहे. याच्या लेबलिंग जे आहे ते लक्षात ठेवा बघा. ओके. काय कशाला काय नाव आहे. ॲब्डोमेन म्हणजे पोट, विंग्स माहिती आहे, थोरॅक्स म्हणजे जो छातीचा भाग असतो त्याला थोरॅक्स म्हणतात. त्यानंतर हेड, त्यानंतर हे अँटिनाज असतात 2. ठीक आहे. आणि हे पाय आहे, लेग्स. ओके. इथे विचारलं आहे की लेट्स थिंक, आता हे तुम्ही क्वेश्चन गुगलवर सुद्धा भेटून जाणार तुम्हाला. ते सांगतोय व्हॉट टाईप ऑफ बेनिफिट्स अँड हार्म ऑकर टू ह्युमन फ्रॉम ॲनिमल्स ऑफ फायलम आर्थ्रोपोडा. म्हणजे बेनिफिट हे जे फायलम आहे इथले ॲनिमल्स आहे यांच्यापासून आपल्याला फायदे काय होतात किंवा तोटे काय होतात. तर बघा फायदे खूप सारे आहेत. जसे की आता ही हनी बी आहे, त्याच्यापासून आपल्याला हनी भेटतं.
त्यानंतर काही ॲनिमल्स आहे की ज्यांच्यापासून आपल्याला फूड भेटतं, काही खाल्लेसुद्धा जातं, खेकडे वगैरे आहे खाल्ले जातात, ते काही डिकम्पोजर्स आहेत. तर वेगवेगळे जे इन्सेक्ट्स आहेत ते काही पॉलिनेशनसाठी सुद्धा मदत करतात. म्हणजे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही जस्ट इथे टाकाल इंटरनेटवर, तुम्हाला एक लंबी लिस्ट भेटणार वाटल्यास. ठीक आहे. काही पॉलिनेशनसाठी, खाण्यासाठी हनी बी देतात. ठीक आहे. त्यानंतर डिकम्पोजर्स, असे वेगवेगळे फायदे आहेत. त्यानंतर हार्म, नुकसान काय आहे, तर बघा यातले वेगवेगळे जे इन्सेक्ट्स आहेत ते काही चावा घेतात, म्हणजे आपल्याला चावतात, बरोबर. त्यानंतर काहींमुळे आजारसुद्धा होतो, जसं की यातल्या हाऊस फ्लाईज, माशा वगैरे. त्यानंतर मॉस्किटोसुद्धा यांच्यामध्येच येतात. त्यांचेही पाय तसेच असतात जोडलेले तुकड्यांनी. तर मग मॉस्किटोसुद्धा यांच्यामध्ये येतात, त्याच्यामुळे आजार होतात वेगवेगळे, बरोबर. त्यानंतर डिसीज पसरवतात ते. ठीक आहे. तर तोटेसुद्धा खूप सारे आहे, चावतात आणखी, तोटेसुद्धा खूप सारे आहे. नंतर विच ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम आर्थ्रोपोडा दोज हॅव शॉर्टेस्ट अँड लाँगेस्ट लाईफ स्पॅन, म्हणजे सगळ्यात लहान आणि सगळ्यात जास्त लाईफ स्पॅन कुठल्या ॲनिमल्सचा आहे आर्थ्रोपोडामधले. तर एक मे फ्लाय म्हणून माशी आहे, जिचा लाईफ स्पॅन आहे फक्त एका दिवसाचा, 1 डे, सगळ्यात शॉर्टेस्ट. आणि एक आफ्रिकन माऊल्स म्हणून आहे. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायची काही गरज वगैरे नाही फारशी, तरी सांगतो. आफ्रिकन माऊल्स म्हणून ज्याचा लाईफ स्पॅन आहे 30 to 50 इयर्स यांच्या दरम्यान. ठीक आहे. आता ही माहिती इंटरनेटवरचीच आहे, मी सुद्धा घेतलेली. ठीक आहे. वाय डज इट बीन सेड दॅट ओनली इन्सेक्ट डायरेक्टली कम्पीट विथ ह्युमन्स फॉर फूड, म्हणजे असं का बरं म्हणतात की इन्सेक्ट जे आहेत तेच फक्त ह्युमन्ससोबत फूडसाठी कॉम्पिटिशन करू शकतात. ठीक आहे. का बरं म्हणतात समजून घ्या. बघा, तर आपल्याला माहिती आहे ह्युमन्स जे आहे ते अन्नासाठी, फूडसाठी कशावर जगतात, तर प्लांट्सवर, बरोबर. तर तेच तुम्ही जर बघाल जे इन्सेक्ट्स आहे, ठीक आहे, इन्सेक्ट्ससुद्धा कशावर जगतात, तर ते सुद्धा प्लांट्सवर जगतात. प्लांट्सवरच त्यांना वेगवेगळे किडे भेटतात. तर काही जे किडे आहे ते प्लांट्सलाच खातात, ज्याला आपण कीड लागलीवर म्हणतो ना, बरोबर. म्हणजे प्लांट्स म्हणजे कुठले, जे पीक असतं शेतात त्यांच्यावर आपण जगतो ह्युमन्स. आणि जे इन्सेक्ट्स आहे, किडे, ते सुद्धा प्लांट्सवर जगतात, त्यांचे पानं वगैरे खातात. तेव्हाच तर आपण म्हणतो ना किडे जे आहे ते यांना लागले, प्लांट्सना, झाडांना, ज्यावर आपण जगतो, म्हणजे पिकाला. ठीक आहे. प्लांट्स म्हणजे इथे पीक म्हणतो, जे शेतात पीक आहे ते. मग आपण काय करतो, वेगवेगळे पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे केमिकल्स त्यांच्यावर मग फवारणी करतो त्यांची. ठीक आहे. कशाला, तर इन्सेक्ट्सला मारण्यासाठी. तर आता बघा, म्हणजे आपलं फूड आहे ह्युमन्सचं प्लांट्स, म्हणजे पीक जे शेतात आहे तेच. तर इन्सेक्टचं सुद्धा काय फूड आहे, तर तेच प्लांट्स. त्यामुळे आपल्या ह्युमन्समध्ये आणि इन्सेक्टमध्ये काय आहे, कॉम्पिटिशन आहे, डायरेक्ट कॉम्पिटिशन. ठीक आहे. कशासाठी, अन्नासाठी, फूडसाठी, कारण त्यांनाही प्लांट्स पाहिजे, आपल्यालाही प्लांट्स पाहिजे. ठीक आहे. सो म्हणून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कॉम्पिटिशन आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट फायलम आहे फायलम मॉलुस्का. ठीक आहे. तर बघा, मॉलुस्का, आता यांची जी बॉडी आहे, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी. सॉफ्ट म्हणजे मऊ, आणि स्लिमी म्हणजे अशी पातळ, स्लिम बॉडी, माहिती आहे तुम्हाला. सो हेन्स दीज आर रेफर्ड ॲज मॉल्युस्क्स. ठीक आहे. त्यामुळे यांना मॉल्युस्क म्हणलं जातं, आणि फायलमला मॉल्युस्का. ओके. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. हा सगळ्यात मोठा आर्थ्रोपोडा, त्यापेक्षा थोडा छोटा, किंवा तो म्हणजे सेकंड लार्जेस्ट फायलम ऑन ॲनिमल किंगडम फायलम आहे मॉल्युस्का. ठीक आहे. ॲनिमल किंगडममधला सेकंड लार्जेस्ट, दुसरा सगळ्यात मोठा फायलम आहे मॉल्युस्का. दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक और टेरेस्ट्रियल. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे, टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर. ठीक आहे. तर काही पाण्यातही राहतात, काही जमिनीवर देखील राहतात. जसं की हे पाण्यात राहणारे स्नेल, बघा, स्नेल पाण्यातसुद्धा राहते, जमिनीवरसुद्धा राहते, तर टेरेस्ट्रियल. मोस्ट ऑफ दीज ॲक्वॅटिक मोलुस्का आर मराईन, बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स असतो ऑल्सो, किंवा 2, म्हणजे मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक मोल्युस्क्स आर मराईन. जे पाण्यात राहणारे असतात ते मराईन, म्हणजे खाऱ्या पाण्यात राहणारे. ठीक आहे. म्हणजे समुद्रात राहणारे. ओके. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स, म्हणजे काही जे आहे ते गोड्या पाण्यातसुद्धा राहतात. ओके. त्यानंतर बॉडी जी आहे ती ट्रिप्लोब्लास्टिक आहे. 3 लेयर्स आहेत, मिझोएंडो आणि एक्टोडर्म. ठीक आहे. युसिलोमेट्स ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे. नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. सेगमेंट्स नाही, बघा, सेगमेंट दिसतसुद्धा नाही. ओके. आता हे बघा, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल माहिती असेल, मॉल्युस्कचं एक्झाम्पल ऑक्टोपस आहे, तर ऑक्टोपसची बॉडी सेगमेंटेड आहे का, तुम्हाला माहिती आहे, ऑक्टोपस पाहिला आहे तुम्ही, नाही, ऑक्टोपसची बॉडी सेगमेंटेड नाही, म्हणजे यांच्यामध्ये नॉन सेगमेंटेड येणार.
ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पलवरून तुम्ही सांगू शकता की असे असे ॲनिमल्स आहेत तर काय त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असू शकणार. ठीक आहे, ओके. जसं की यांच्यामध्ये आता क्युटिकल आहे त्यांच्या बॉडीवर. ठीक आहे, क्युटिकल म्हणजे कसं, तुम्ही कॉक्रोच वगैरे बघितलं आहे का? कॉक्रोचच्या बॉडीवर बघा असे पंख असतात कडक टाईट असे आणि चमकतात ते पंख, तर तसे म्हणजे कायटिन असतं ते. जसं की याच्या बॉडीवर बघा असं हे काळं काळं दिसतंय टाईट असं कवर, तर ते आहे कायटिन. याच्या बॉडीवर सुद्धा बघा कॉक्रोच आहे. ठीक आहे, तर याच्या बॉडीवर बघा असं टाईट असं कवर आहे, ते झालं कायटिन. ठीक आहे, असे जे विंग्सच्या खाली असतं जरा हे टाईट असं कवर असतं ते. ठीक आहे, तुम्ही बघाल एखाद्या किड्याला चांगलं ऑब्झर्व करून तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर किड्यांना जर बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही कायटिन असतं त्यांच्या बॉडीवर म्हणून. ठीक आहे, त्यामुळे एक्झाम्पल माहिती असले पाहिजे, त्यावरून तुम्ही खूप काही सांगू शकता. ओके, नॉन सेगमेंटेड सॉफ्ट असते. एक्सेप्ट ॲनिमल लाईक स्नेल देअर बॉडी शो बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे, बॉडी बायलॅटरल सिमेट्री शो करते, परंतु कुठला ॲनिमल शो करत नाही तर स्नेल. आता ही इम्पॉर्टंट गोष्ट इथे लक्षात ठेवा, हे एक्सेप्शन आहे. ठीक आहे, कारण यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो की तुम्हाला ऑड मॅन आउट येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे सगळे तुम्हाला दिलेले राहणार यातले यांतले एक्झाम्पल्स, परंतु एक राहणार स्नेल. ठीक आहे, म्हणजे स्नेलला सोडून त्यांची बॉडी आहे ती बायलॅटरल सिमेट्री शो करते. फक्त स्नेल जी आहे ती शो करत नाही, बाकी सगळे ॲनिमल्स त्यांचे बायलॅटरल सिमेट्री शो करतात. ठीक आहे, बायलॅटरल म्हणजे 2 इक्वल हॉल्स होणार त्यांच्या बॉडीचे. ओके, तर बाकी सगळे ॲनिमल्स बायलॅटरल शो करतात, फक्त स्नेल तुम्ही बघायला कसं असं जरी कापलं किंवा असा प्लेन पास केला तरी 2 इक्वल हॉल्स होणार नाही, म्हणजे बायलॅटरल सिमेट्री नाही. तर स्नेल फक्त स्नेल शो करत नाही, बाकी सगळे शो करतात. तर एक्सेप्शन लक्षात ठेवा. यावर फिल इन द ब्लँक, ऑड मॅन आउट जे काही ते आहे, छोटा क्वेश्चन एका मार्कचा येऊ शकतो. ठीक आहे, कारण हे एक्सेप्शन आहे. ओके, स्नेल लक्षात ठेवा. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स लाईक हेड, फूट आणि विसेरल मास. 3 भागांमध्ये डिवाईड आहे, जसं की हे वरचा भाग हेड, त्यानंतर हे फूट पाय, फूट म्हणजे पाय, आणि मधातला जो भाग असतो तो म्हणजे विसेरल मास. ठीक आहे, तसंच इथे सुद्धा हे वरचे जे टणक दिसतंय तुम्हाला हे हेड, फूट, आणि हा मधातला भाग म्हणजे विसेरल मास. यात सुद्धा जी स्नेल आहे ती विसेरल मास. ठीक आहे, आणि विसेरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. विसेरल मास म्हणजे मधातला भाग जो असतो तो मॅन्टलनी कवर्ड असतो. जसं की इथे बघा स्नेलमध्ये मॅन्टल म्हणजे हे कवरिंग, ज्याला आपण शंख म्हणता तुम्ही बघा, हे स्नेलनी हे आणि कवर असतं, ते त्याला मॅन्टल म्हणतात. ओके, मॅन्टलनी ते कवर असतं विसेरल मास. नंतर दिस मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्शियस सेल. ठीक आहे, कॅल्शियस हे शेल सिक्रेट केली आहे बघा, इथे सेल फॉर्म झाली आहे. शेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना शिंपला वगैरे, तर तशी शेल फॉर्म होते. ठीक आहे, सिक्रेट्स हार्ड कॅल्शियस सेल. कॅल्शियस म्हणजे कॅल्शियमनी बनलेली. ठीक आहे, कॅल्शियमनी बनलेली कॅल्शियस सेल असतात. दिस शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर इवन अब्सेंट इन सम केसेस. आता ही शेल काहीमध्ये आतमध्ये असू शकते बॉडीच्या, काहींमध्ये बाहेर असू शकते, तर काहींमध्ये नसूही शकते. ठीक आहे, स्नेलमध्ये आहे, यांच्यात बघा, यांच्यात नाही आहे, याच्यात आहे हे वरचं कवरिंग. ठीक आहे, दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळे असणार. ठीक आहे, आणि हे एक्झाम्पल दिले आहे. ओके, हे स्नेल आहे, हे ऑक्टोपस, बायवेल. ठीक आहे, इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहे इथल्या, तर ट्रिप्लोब्लास्टिक आहे, युसिलोमेट, नॉन सेगमेंटेड, आणि एक्सेप्शन हे लक्षात ठेवा, बायलॅटरल सिमेट्री आहे बाकी सर्वांमध्ये. ठीक आहे, आणि हे त्यांची स्पेशालिटी की विसेरल मास कवर्ड विथ मेंटल. ठीक आहे, आणि हे कॅल्शियस सेलचं बनलेलं असतं, बरोबर. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. युनिसेक्शुअल असतात, हे कॉमनच आहे या सर्वांमध्ये आता. आणि एक्झाम्पल्स. ठीक आहे, आणि याचं लेबलिंगसुद्धा माहिती असलं पाहिजे. ओके, त्यानंतर इथे सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. ऑक्टोपस इज मोस्ट क्लेवर ॲनिमल अमॉंग ऑल कॉर्डेट्स. इट कॅन चेंज इट्स कलर. ऑक्टोपस सगळ्यात हुशार प्राणी आहे कॉर्डेट्समधला, नॉन कॉर्डेट्समधला. हे सगळे नॉन कॉर्डेट्सचे फायलम आहे, त्यातला सगळ्यात हुशार क्लेवर ॲनिमल आहे ऑक्टोपस, आणि तो त्याचा रंगसुद्धा बदलू शकतो. ठीक आहे, सेकंड, इट कॅन परफॉर्म 3 टाईप्स ऑफ लोकोमोशन लाईक स्विमिंग, क्रिपिंग, वॉकिंग. 3 प्रकारचे लोकोमोशन करू शकतो तो. स्विमिंग पोहणे, क्रिपिंग म्हणजे असं टोंगड्यावर चालणे, समजा हे पाय असतील तर तो असा टोंगड्यांवर देखील चालू शकतो. ठीक आहे, तर हे सुद्धा याचे कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर क्रिपिंग, ठीक आहे, टोंगड्यांवर, आता त्याला काय तो कशी पाय वाकवू शकतो, कसाही चालू शकतो. त्यानंतर वॉकिंग म्हणजे चालणे, तर हे सुद्धा करू शकतो तो.
ठीक आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फायलम मग इकायनोडर्मॅटा. ठीक आहे. आता इकायनोडर्मॅटाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत आपण. तर फायलम इकायनोडर्मॅटा बघा, यांच्यामध्ये पहिलं आहे की कॅल्शियरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स. कॅल्शियरियस स्पाइन्स म्हणजे काटे. ठीक आहे. आणि कॅल्शियरियस म्हणजे जे कॅल्शियमनी बनले आहे असे. ठीक आहे. तर कॅल्शियमनी बनलेले काटे असतात त्यांच्या बॉडीवर. आता हे दिसत नाही इथे, हे बघा इथे दिसत आहे. तर असे छोटे छोटे काटे असतात, यांच्यासुद्धा बॉडीवर आहे. ठीक आहे. फक्त ते दिसत नाही, इथे छोटे असतात. तर कॅल्शियरियस म्हणजे कॅल्शियमनी बनलेले काटे असतात त्यांच्या बॉडीवर, आणि म्हणून त्यांना इकायनोडर्म्स म्हटलं जातं. ठीक आहे. इकायनोडर्म मध्ये दोन शब्द आहे बघा, एक आहे इकायनो आणि दुसरा आहे डर्म. तर डर्म जे आहे, डर्मचा अर्थ होतो स्किन. ठीक आहे. आणि इकायनो याचा अर्थ होतो काटे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या स्किनवर, शरीरावर काटे असतात म्हणून त्यांना इकायनोडर्मॅटा म्हटलं जातं. ठीक आहे. तर इकायनोडर्मॅटा म्हणजे इकायनो म्हणजे काटे, डर्म म्हणजे स्किन. सो शरीरावर काटे असतात म्हणून त्यांना इकायनोडर्मॅटा म्हटलं जातं. ठीक आहे. तर कशाचे असतात ते, कॅल्शियमचे असतात. ओके. आणि हेच दे आर कॉल्ड ॲज इकायनोडर्म्स, म्हणून त्यांना इकायनोडर्म्स म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशन, फक्त समुद्रात सापडतात. ठीक आहे. देअर बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. ट्रिप्लोब्लास्टिक असते, युसिलोमेट असते, रेडियली सिमेट्रिकल असते, सर्व माहिती असले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. हां, आता इथे बघा, इट इज रेडियली सिमेट्रिकल इन अडल्ट स्टेज, म्हणजे जेव्हा हे प्रौढ होतात, मॅच्युअर होतात, तेव्हा फक्त रेडियली सिमेट्रिकल बॉडी असते. आणि दे शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज. बायलॅटरल सिमेट्री जेव्हा हे लार्वल म्हणजे जेव्हा हे जन्म घेतात. ठीक आहे. जेव्हा यांचा जन्म होते ना, खूप छोटे असतात, ते लार्वा असतो त्यांचा. ओके. ठीक आहे. तर तेव्हा त्यांची बॉडी असते बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. लार्वल स्टेज म्हणजे जेव्हा जन्म होतो यांचा, जेव्हा खूप छोटे असतात तेव्हा यांची स्टेज म्हणजे लार्वल स्टेज. तर तेव्हा यांची बॉडी बायलॅटरल सिमेट्री शो करते. बायलॅटरल म्हणजे दोन इक्वल तुकडे होणार. ठीक आहे. तर तेच जेव्हा हे अडल्ट होतात, तेव्हा हे रेडियली सिमेट्रिकल असतात. रेडियली म्हणजे कसे, तर कुठल्याही प्लेननी कापा त्यांना दोन इक्वल भाग होणार. बरोबर. तर हे दोन मग सिमेट्री शो करते त्यांची बॉडी, रेडियल आणि बायलॅटरल. आणि कधी करतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अडल्ट असेल तर रेडियल. ठीक आहे. दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट म्हणजे असे ट्यूबसारखे, अशी ट्यूब असेल ना, ट्यूब माहिती आहे तुम्हाला, ट्यूबसारखे छोटे छोटे पाय असतात त्यांना, त्यांच्या मदतीने हे लोकोमोशन करतात, हिंडतात फिरतात. ओके. ट्यूब फीट आर ऑल्सो युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. आता ह्या ट्यूब फीटची मदत ते त्यांचं जे भक्ष्य आहे, म्हणजे प्रे म्हणजे त्यांचं शिकार, ते सुद्धा कॅप्चर करण्यासाठी, पकडण्यासाठी वापरतात. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. काही सेडेंटरी आहे म्हणजे एका जागी राहणारे जास्त. ठीक आहे. काहीच आहेत, सर्व नाही, काही ॲनिमल्स आहे सेडेंटरी. ओके. दे हॅव स्केलेटन मेडअप ऑफ कॅल्शियरियस स्पाइन्स ऑर ऑसिकल्स प्लेट्स. ठीक आहे. स्केलेटन म्हणजे काय आहे माहिती आहे, आपण बघितलं आहे. ठीक आहे. बॉडीला सपोर्ट किंवा प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. आता इथे बघा, यांचं जे स्केलेटन आहे ते आहे कॅल्शियरियस स्पाइन्सचं किंवा ऑसिकल्सचं असतं काहींमध्ये. कॅल्शियमनी बनलेले, स्पाइन्स म्हणजे काटे. काम काय आहे मग यांचं, प्रोटेक्ट करणे. काटे काय करतात, त्यांना प्रोटेक्ट करतात. ठीक आहे. स्केलेटन प्रोटेक्ट करते यांना. किंवा ऑसिकल्स म्हणजे प्लेट्स, जसे खवल्यांचं बनलेलं असतं, तसेसुद्धा असतं काही ॲनिमल्समध्ये. ठीक आहे. दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन माहिती आहे. ॲनिमल्सचे जर तुकडे केले तर त्यांच्यापासून पुन्हा नवीन ऑर्गॅनिझम निर्माण होतो, तर ते झालं रिजनरेशन. दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्शुअल. ठीक आहे. म्हणजे मेल आणि फिमेल हे वेगवेगळे असणार. ठीक आहे. एक्झाम्पल दिले आहे बघा, स्टारफिश आहे, सी कुकुंबर. ठीक आहे. सी अर्चिन, ब्रिटल स्टार. तर एक्झाम्पल लक्षात काय ठेवायचं आहे, अगेन क्रायटेरिया कुठले आहे ते, ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलिमेट, बायलॅटरल, रेडियल, सिमेट्रिकल. ठीक आहे. हे सगळं माहिती असलं पाहिजे. ओके. यांची स्पेशालिटी काय, तर कॅल्शियरियस स्पाइन्स असतात बॉडीवर, ते माहिती असलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आणि याचं स्केलेटनसुद्धा असतं, ते सुद्धा लक्षात ठेवा. ओके. आणखी ट्यूब फीट असतात लोकोमोशनसाठी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ट्यूब फीट. ठीक आहे. रिजनरेशनची कॅपॅसिटी हे ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी फारसं नाही, पण लक्षात ठेवा हे सुद्धा. आणि इथून बघा, इथून जे काही ॲनिमल्स आपण बघतोय आता, हे सगळे युनिसेक्शुअल आहे. ठीक आहे. सगळं जे काही आहे ते युनिसेक्शुअल आहे मोस्टली, नंतरचे पुढचे. आणि एक्झाम्पल्स इथे लेबलिंग वगैरे काही नाही, त्यामुळे एक्झाम्पल म्हणजे माहिती असू द्या फक्त, इथे हे डायग्राम्स वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे.
त्यानंतर डू यू नो म्हणताय, तुम्हाला माहिती आहे का? इन सर्टन सिच्युएशन स्टारफिश कॅन ब्रेक अपॉट इट्स बॉडी पार्ट अँड रिजनरेट दोज लॅटर ऑन. म्हणजे जेव्हा त्यांच्यावर संकट असतं किंवा काही सर्टन सिच्युएशन्स असतात तेव्हा हा जो स्टारफिश आहे, ठीक आहे, ही जी स्टारफिश आहे ती काय करते, स्वतःचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्यांना असे तोडू शकते ती आणि रिजनरेट दोज लॅटर ऑन, आणि ते मग नंतर पुन्हा तयार करू शकते. तेच आहे रिजनरेशन, ठीक आहे, ही कॅपॅसिटी. त्यामुळे लक्षात ठेवा रिजनरेशन. तर रिजनरेशनसुद्धा शो करते. कसं जे पाल बघितले तुम्ही, जी भिंतीवर असते ती सुद्धा जेव्हा याच्यावर संकट येतं आपण मारतो झाडूनी, आहे ना, तर ते संकट जेव्हा येतं तिच्यावर, ती काय करते, स्वतःची शेपटी तोडून देते आणि पडत सुटते. मग नंतर कालांतराने बघा तिला नवीन शेपटी आलेली असते, तर ते झालं रिजनरेशन. तसंच हे सुद्धा करतात स्टारफिश. ओके. त्यानंतर आहे फायलम मग हेमिकॉर्डेटा. आता हे सुद्धा नावावरून लक्षात येतं काय, तर बघा लक्षात येईलच. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, प्रोबॅसिस, कॉलर अँड ट्रंक. ठीक आहे, इथे दिले आहे बघा, हा आहे प्रोबॅसिस, हा आहे कॉलर आणि ही आहे ट्रंक. ठीक आहे. आता बघा हे तुम्हाला लेबलिंग यातले माहिती असलं पाहिजे, ही खूप इम्पॉर्टंट ॲनिमल आहे हा. तर याचे लेबलिंग हे माहिती ठेवा. टीनस लेबलिंग आहे, प्रोबोसिस आणि हे कॉलर आणि हे खालचं ट्रंक. ठीक आहे. ओके. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबॅसिस रिजन ओनली, हेन्स दे आर कॉल्ड एज हेमिकॉर्डेट्स. बघा इथे आला आहे नोटोकॉर्ड, आणि तो कुठे असतो, फक्त हा प्रोबॅसिसचा जो रिजन आहे इथे, तिथेच असतो. ओके. आता बघा इथे आहे ट्विस्ट कहाणीमध्ये. काय, तर आपण जे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स बघितले, ज्याच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन केलं आहे. ठीक आहे. हे आहे नॉन कॉर्डेट जे आपण पाहतो आहे ते. ठीक आहे, सब किंगडम नॉन कॉर्डेट्स, आणि वेगळा दुसरा आहे कॉर्डेट जो आपण पुढे पाहू. आता आपण नॉन कॉर्डेट्स पाहतोय. नॉन कॉर्डेट्समध्ये बघा कॅरेक्टरिस्टिक्समध्ये, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड, रॉड लाईक नोटोकॉर्ड. बॉडीमध्ये रोटोकॉर्ड नसतो. तर कॉर्डेट्समध्ये मग बघाल तर बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड, म्हणजे नोटोकॉर्ड असतो कॉर्डेट्समध्ये. ठीक आहे. परंतु आता बघा हा आहे नॉन कॉर्डेट, हेमिकॉर्डेटा, आणि तरी यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे. ठीक आहे. तर जसं की मी आधीसुद्धा सांगितलं आहे तुम्हाला चॅप्टरमध्ये, आपण हे इव्हॉल्युशननुसार बघतो. आधी कुठले ॲनिमल्स होते, नंतर हळूहळू ते डेव्हलप होत गेले. मग आधी यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नव्हता, मग हळूहळू येत गेला. तर सगळ्यात पहिला मग तो पाहायला भेटला हेमिकॉर्डेटामध्ये. ठीक आहे, ह्या प्रकारच्या ॲनिमल्समध्ये. मग यांच्यामध्ये नोटोकॉर्ड होता, परंतु फक्त थोड्याशाच भागात, प्रोबोसिसमध्ये. हे बघा हा प्रोबोसिस आहे, फक्त एवढ्याशा भागात त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड होता, बाकी पूर्ण बॉडीमध्ये नव्हता. ठीक आहे. म्हणून मग यांना कॉर्डेट्समध्ये पूर्णपणे टाकण्यात आलं नाही, कारण पूर्ण बॉडीत नव्हता नोटोकॉर्ड, फक्त थोड्याशाच भागात होता. ओके. थोड्याशाच म्हणजे अर्ध्या भागातच त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड होता, आणि म्हणूनच त्यांना म्हणतात हेमिकॉर्डेट्स. कॉर्डेटा माहिती आहे तुम्हाला, हे आहे नॉन कॉर्डेटा, त्याच्या अपोजिट नोटोकॉर्ड आहे ते कॉर्डेटा. मग नोटोकॉर्ड आहे म्हणून यांना कॉर्डेटा म्हटलं गेलं. आणि हेमी म्हणजे अर्ध्या भागातच, बॉडीच्या अर्ध्या भागात नोटोकॉर्ड आहे, त्यामुळे हे झाले हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. सो नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबॅसिस रिजन ओनली, हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. नोटोकॉर्ड फक्त प्रोबॅसिसमध्ये आहे, आणि त्यामुळे याचे लेबलिंगसुद्धा तुम्हाला माहिती असले पाहिजे, डायग्राम. ठीक आहे. दिज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड एज अकॉर्न वॉर्म्स, अकॉर्न वॉर्म्ससुद्धा म्हणतात त्यांना. हे ॲनिमल्स मराईन म्हणजे समुद्रात, खाऱ्या पाण्यात राहणारे आहे. लिव्ह इन बुरोज इन सँड, म्हणजे जी रेती वाळू असते समुद्रकिनारी. ठीक आहे. तर त्या वाळूमध्ये बुरो म्हणजे असे जमीन आतमध्ये जाऊन राहतात, वाळूमध्ये आतमध्ये. ठीक आहे. ओके. दे हॅव 1 to many pharyngeal gill slits. आता हे सुद्धा कॅरेक्टर बघा, गिल स्लिट हे सुद्धा कॅरेक्टर कशाचं आहे, तर जे नॉन कॉर्डेट्स आहे त्यांचं आहे. ओके. नॉन कॉर्डेट्सचं कॅरेक्टर आहे गिल स्लिट्स. तर हे बघा, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर अब्सेंट नॉन कॉर्डेट्समध्ये, तर कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट असते गिल स्लिट्स. तर इथे सुद्धा बघा की दे हॅव 1 to many pharyngeal gill slits, यांच्यामध्ये सुद्धा गिल स्लिट्स आले आहे. म्हणजे हळूहळू बघा आता हेमिकॉर्डेटापासून कॉर्डेटा बनत आहे. ओके. नॉन कॉर्डेट्सपासून कॉर्डेटा बनत आहे. तर तो जो ॲनिमल आहे सुरुवात झाली तेच आहे हेमिकॉर्डेटा. ओके. फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत. दे आर युनिसेक्शुअल. ठीक आहे. युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळे असणार, ऑर सम मे बी हर्मॅफ्रोडाईट, काही हर्मॅफ्रोडाईट म्हणजे मेल आणि फिमेल एकाच बॉडीमध्ये असणार. ठीक आहे. एक्झाम्पल दिलं आहे बॅलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस. ठीक आहे. हा आहे बॅलेनोग्लॉसस. ओके. हा सॅकोग्लॉसस आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट कुठल्या गोष्टी आहे बघा आता इथल्या, तुम्हाला
हा जो ॲनिमल आहे यात नोटोकॉर्ड आहे हे माहिती असलं पाहिजे. कुठे प्रोबोसिसमध्ये ही डायग्राम माहिती असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर यांच्यामध्ये फॅरेंजियल गिल असतं हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. हर्मॅफ्रोडाइट आणि युनिसेक्शुअल असतं हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. बाकी क्रायटेरियाज खूप जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला नक्की माहिती असल्या पाहिजे की नोटोकॉर्ड असतो, फॅरेंजियल गिल्स लिस्ट असतात म्हणून. ठीक आहे. ओके. आता बघा इथे एक बॉक्स दिला आहे की थ्रू दी पॉईंट ऑफ इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनच्या दृष्टिकोनातून बघा की बॅलॅनोग्लॉसस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. दीज ॲनिमल्स शो द कॅरेक्टर ऑफ बोथ दी ग्रुप्स. ठीक आहे. हा काय आहे इव्हॉल्युशनच्या दृष्टीने बघा तर इव्हॉल्युशन कसं छोट्यांपासून मोठ्यामध्ये होत जातं, म्हणजे ज्यांच्यामध्ये कमी कॅरेक्टर्स असतात त्यांच्यापासून जास्त कॅरेक्टर्स असणारे ॲनिमल्स. ठीक आहे. तर जसं की मी सांगितलं आहे आत्तासुद्धा जे छोटे ॲनिमल होते ज्यांच्यात नोटोकॉर्ड नव्हता आधी, ते आता हळूहळू डेव्हलप होता कॉर्डेट्समध्ये, म्हणजे ज्यांच्यात नोटोकॉर्ड आहे, बॉडी सपोर्ट आहे, त्यांच्यामध्ये डेव्हलप होत आहे आता. तर हा जो हेमिकॉर्डेट आहे हा यांच्यामधला एक लिंक आहे, म्हणजे नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा यांना जोडणारा लिंक दुवा. जसं की आपण म्हणतो ना व्हिडिओची लिंक, व्हिडिओ लिंक पाठव म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओशी जोडला जाणार. तसंच हा हेमिकॉर्डेटा नॉन कॉर्डेट्सला कॉर्डेट्ससोबत जोडण्याचं काम करतो, म्हणून याला म्हणतात कनेक्टिंग लिंक. ठीक आहे. कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. कुठल्या ॲनिमलला म्हणतात बॅलॅनोग्लॉससला. ठीक आहे. बॅलॅनोग्लॉसस. ओके. इव्हॉल्युशनच्या पॉईंटवरून. ठीक आहे. म्हणजेच हे जे आहे ॲनिमल्स ते दोघांचेही कॅरेक्टर्स दाखवतात, कॅरेक्टर्स ऑफ बोथ दी ग्रुप्स, दोन्ही कॉर्डेट नॉन कॉर्डेटचे. ठीक आहे. तर हे सर्व होतं हेमिकॉर्डेटाविषयी. ओके. आणि आता बघा मग पुढे आपण पाहणार मग आता कॉर्डेटा, कारण आता कॉर्डेटा सुरू झाले कॅरेक्टर्स यायला त्यांचे. ठीक आहे. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ओके. आणि आय होप की तुम्हाला समजलं असेल. जरी काही डाऊट्स असतील याच्यात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. काही नसेल समजलं किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. तर ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू आपण. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.